हे घ्या तुमचे 20 टिप. थँक्यू. परफेक्ट टायमिंगला आलायस माहितीये तू. लक्षात ठेव असंच. येतो पण शुभ्रा, मी काय म्हणतो, आज डिनरला साधी खिचडी करूया. काय ग शुभ्रा, कुठे हरवली आहेस? काय झालं? बाबा कसं सांगू तुम्हाला, मी सोम सगळ्याच बाबतीत चुकतोय. आता काय केलं त्यांनी? बाबा फॅक्टरीच्या कामगारांच्या पगारात सोहमचा हिस्सा असतो. मला कळत नाही एवढा पैसा लागतोच कशाला मुळात. बरं हा घर खर्चाला घरातही पैसे देत नाही, मग इतका पगार जातोच कुठे बाबा? शी बाबा, मला लाज वाटते सोहमची खरंच. हॅलो ताई. हॅलो सर, मी आत्ताच शॉपिंग करून आली आहे. मी साडी घेतली न्यू. एक मिनिट दाखवते. आता कळलं तुला सोहमला पैसे का लागतात ते. मला सोहम सरांनी गिफ्ट केली ही साडी बाय द वे. कशाबद्दल? ते आसावरी मॅम आणि सोहम सर, त्यांचं काम मी खूप छान हँडल करते ना, म्हणून मला ही साडी त्यांनी गिफ्ट केली. सुझॅन, 25,000ची साडी सोहमने गिफ्ट केली आहे तुला? या, जस्ट 25,000. सोहम सर मला म्हणाले की तुला जे आवडेल ते घे, प्राइस टॅग कडे बघू नकोस. मला ही साडी आवडली, मी साडी घेतली. नाईस ना बट सारी? अँड ही इज व्हेरी काइंड यू नो. मी ना तुम्हाला ही साडी घालूनच दाखवते. ओके, बाय ताई. बाय सर. साडी घालून दाखवते नाही, पाणी आता डोक्यावरनं चाललंय. दोघांना तर पैशाची किंमत समजावून सांगावीच लागणार. बाबा पण कशी? काळजी करू नको, मी आहे ना. सरोदे, मला असं कळलंय की फॅक्टरीच्या कामगारांच्या रोजगारात अफरातफर झाली. हे खरं आहे का? मला माहितीये कोणाच्या तरी सांगण्यावरून करताय हे तू. माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय सरोदे. आईने तुमच्यावर इतकी मोठी जबाबदारी इतक्या विश्वासाने टाकली आणि तुम्ही त्याचा असा गैरफायदा घेताय. मॅडम, माझी काहीच चूक नाही. प्लीज मला माफ करा. मला माहितीये सरोदे, यात तुमची काहीही चूक नाही. मला हेही माहितीये की कोणाच्या तरी दबावाखाली येऊन हे सगळं करताय तुम्ही. मला त्याच व्यक्तीचं नाव हवंय. त्या व्यक्तीचं नाव सांगून मोकळं व्हा, किंवा जी चूक तुम्ही केलीच नाहीये त्याची शिक्षा भोगायला तयार व्हा. तुम्हाला तुमची नोकरी वाचवायची असेल तर त्या व्यक्तीचं नाव आत्ताच्या आत्ता सांगा. ठीक आहे, तुम्हाला नाही सांगायचंय ना त्या माणसाचं नाव? नका सांगा. आसावरी मॅम येतच असतील, त्यांना नाव सांगावंच लागेल ना. नाही तर पोलिसात तक्रार केलेलीच आहे, ते त्यांच्या पद्धतीने विचारतील तुम्हाला. मग तर सांगावंच लागेल तुम्हाला. पोलीस?
सरोदे, वेळ गेलेली नाहीये अजूनही. त्या व्यक्तीचं नाव आत्ताच्या आत्ता मला सांगा सरोदे. तुम्हाला कोणालाही घाबरायची काहीही गरज नाहीये. माफ करा सोहम सर, पण मी संसारी माणूस आहे. यामध्ये जर अडकलो तर माझं घर कोण चालवणार? मॅडम, वर्कर्सच्या पगारामधले 20% सोहम सर नेहमी घेतात. सॉरी मॅडम, सोहम सरांच्या भीतीमुळे मी हे कुणाला बोलू नाही शकलो. ठीक आहे, उशिरा का होईना तुमची चूक तुम्ही मान्य केलीत हे महत्वाचं. या तुम्ही सरोदे, पण एक लक्षात ठेवा, यापुढे कोणाच्याही दबावाखाली येऊन काहीही करू नका. कारण गुन्हा करणारा जितका गुन्हेगार असतो तितकाच मोठा गुन्हेगार तो शांतपणे बघणारा असतो. त्यामुळे यापुढे असं वागू नका. हो मॅडम, सॉरी. या तुम्ही. लाज नाही वाटली तुला त्या गरीब बिचाऱ्या लोकांचे पैसे घेताना? सोहम, तुला काय वाटतं रे? आईंपासून हे सगळं लपून राहील, त्यांना अंधारात ठेवून तू हे सगळं करू शकतोस असं वाटतंय तुला? चुकतोयस तू. तू कितीही प्रयत्न केलेस ना सोहम, तरी सत्य आईंसमोर येणारच आहे. आणि हे सगळं कशासाठी सोहम? कसली कमी आहे रे तुला? ज्या लोकांचं हातावर पोट आहे त्यांना लुबाडून तू त्यांचे पैसे घेतलेस. सोहम, पण एक लक्षात ठेव, या अख्ख्या प्रोजेक्टची जबाबदारी आईनी माझ्यावर सोपवली आणि माझ्या प्रोजेक्टमध्ये घोळ झालेला मला चालणार नाही. त्यामुळे सरोदेंकडून घेतलेले पैसे आत्ताच्या आत्ता मला माझ्या समोर हवेत, नाहीतर पोलिसांकडे जायला तयार हो. शुभ्रा, हे बघ, मी नवरा आहे की नाही तुझा? हा, नवऱ्याला असं कोणी पोलिसात देतं का? हे बघ, आपण शांतपणे बोलूया. ये बस. मला जे काय बोलायचं होतं ते आत्ता माझं बोलून झालेलं आहे. आणि तू माझा नवरा असलास ना तरी मला काहीही फरक पडत नाही. कारण न्याय सगळ्यांना समान असतो, ही मला आईंनीच दिलेली शिकवण आहे. शुभ्रा, हे बघ, सोहम, पास झाले, पास. हे 60,000 घेतले होते मी. सगळे नाही आहेत. 35,000 आहेत, हे 25,000 नंतर देते. का? खर्च झाले. कुठे? सुझानला गरज होती म्हणून दिली. कसली? साडीची? तर साडी दे. तुझी साडी मला खूप महागात पडणार आहे. माझी साडी. अरे काय तुझी साडी आहे? इथे मीच नाही राहतो तर साडी तू कोणाला इम्प्रेस करणार आहेस तू? तुझी साडी. ही साडी आहे.
आणि तू परत दे 25,000 तुला परत मिळतील. प्लीज तू पोलिसांना आईला काय सांगू नकोस, प्लीज. शुभ्रा प्लीज 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 फोन नको करूस. शुभ्रा प्लीज 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 एक 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 चान्स दे. शुभ्रा प्लीज प्लीज. हा इन्स्पेक्टर साहेब, मी शुभ्रा कुलकर्णी बोलतेय. ॲक्च्युली मगाशी मी तुम्हाला फोन केला होता, पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे, तर तुम्ही नका येऊ. हां, आय एम रिअली सॉरी तुम्हाला त्रास दिला, पण थँक्यू वन्स अगेन. आय एम सॉरी. या. सो यू ओके? सो आत्ता जे काही बाहेर घडलं ते सगळं काय होतं? गॉश, मी तर खूप घाबरले होते. हा, पण खरंच तुझी वाईफ तुला पोलिसात देणार होती? अशी कुठली बाई आपल्या नवऱ्याशी वागते? पण एरवी ती असं खूप व्हॉट इट कॉल्ड पतिव्रता असल्याचं आव आणते, आणि हे असं तुझ्याशी वागते ती? हे असं प्रेम आहे तिचं तुझ्यावर? आय स्वेअर सो, मी तुझ्याशी असं कधीच वागले नसते. म्हणून मी तुला म्हणतीये की तिला सोडून दे आणि माझ्याशी लग्न कर. मला तुझी वाईफ बनव, म्हणजे तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. कॉन्फिडन्स वाढत चाललाय शुभ्राचा. मी लहान सहान गोष्टींना घाबरायची ही, आणि आता पोलिसांपर्यंत जायला सुद्धा मागे पुढे बघत नाहीये. हिंमत येते कुठून? सो पण तू सिरियसली घाबरला होतास ना? मी काही घाबरलो वगैरे नाही, अजिबात नाही. मी कशाला घाबरू? मी काय घाबरत नाही कोणाला, आणि शुभ्राला तर अजिबात घाबरत नाही. ते तुला पण वाटलं ना मी घाबरलं? नाटक करत होतो मी. म्हणजे शुभ्राला घाबरण्याचं नाटक करायला लागतं ना, म्हणून. तू पण फसलीस ना. शुभ्राला नाही घाबरत मी. सरोदे, माफ करा मला, तुम्हाला असं अर्ध्या वाटेतनं परत यावं लागलं, पण काम तसं महत्वाचं आहे म्हणून बोलवलं तुम्हाला. हे घ्या, ही कॅश आहे. सरोदे, घ्या. आपल्या फॅक्टरीच्या कामगारांच्या हक्काचे पैसे इथे. त्यात एकही रुपया कमी झालेला मला नाही चालणार. मी आईंशी बोलून कामगारांचे पैसे त्यांना डायरेक्ट बँक ट्रान्सफर करता आले ना तर बघते, म्हणजे कुणी कट कमिशन घ्यायचा काही प्रश्नच नाही. पण तो निर्णय होईपर्यंत ही जबाबदारी मी तुमच्यावर सोपवते. ती नीट पार पाडा. हो मॅडम, नीट पूर्ण करेन मी हे काम. खरं सांगू का मॅडम, आम्हाला सुद्धा या गरिबांचे पैसे लुबाडायला आवडत, पण डायरेक्ट सोहम सरांची ऑर्डर असल्यामुळे मला सुद्धा काहीच करता आलं नाही. नाही, ते टेन्शन नका घेऊ तुम्ही. यापुढे सोहम सर कुठलीही डिमांड करणार नाही, पण असं तुमच्याकडूनही नाही झालं पाहिजे याची काळजी तुम्हीही घ्या. हो मॅडम, तुम्ही काहीच काळजी करू नका. येतो मी. या. दूर ददी दूदती दददिता भूतादी. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग?
काय झालं असायला? उन्हा डोक्यावर आली सुझॅन. मॉर्निंग. ते मी जरा लेट उठते. नाही ठीक आहे, पण रोज जर तू अशी उशिरा उठलीस तर दत्ता आणि आसारीला इम्प्रेस करायला तुला उशीर होईल, मग तुला जे हवंय ते मिळायला उशीर होईल, तर तुला चालणार आहे का ते? नाही, मला सावरी मॅम डीबीके सरांना इम्प्रेस करायचंय. तुम्ही काय बोलताय सर? मला नाही कळत आहे. मला कळलंय. काय कळलंय सर? तू इथे कशाला आलीस ते. रिअली सर? पण मला काय फरक पडत नाही. काय शुभ्राच्या जागी तू आलीस, मला काय फरक पडतो? पण सर तुम्ही तर शुभ्राच्या साईडने आहात ना? कारण शुभ्रा या घरची सून आहे ना. हे कसं आहे, काय झालं तरी हे घर आसावरीचं आहे. करेक्ट. करेक्ट. आसावरीचा शुभ्रावर जीव आहे. आय नो. म्हणून मला तिची साईड घेणं भाग आहे. उद्या जर का तू तिच्या जागी सूनच ना? येस सर. तर उद्या जर का तू तिच्या जागी सून म्हणून आलीस, मी तुझी बाजू घेईन. रिअली सर? पण तुला त्यासाठी काही गोष्टी शिकाव्या लागतील. तुझ्या वागण्या बोलण्यात काही बदल करायला लागतील. पहिली गोष्ट, उशिरा उठणं बंद कर. लवकर उठत जा, म्हणजे दत्ता आणि आसावरीला तू आवडायला लागशील. ओके सर, उद्यापासून आम्ही लवकर उठेन. तुला एक मनातली गोष्ट सांग. तुला म्हणून सांगतोय, कोणाला सांगू नको. शुभ्रा आहे ना, जाम बोर आहे यार. सतत घरातली कामं करत असते, तिच्यामुळे मला पण करावी लागतात घरातली कामं. तू एकदा आलीस ना, नोकर ठेवूया, आरामात राहूया. येस सर. सर तुम्ही आता जे बोलताय ना राईट नाव, मला खूप मस्त वाटतंय. आय कांट टेल यू मला किती छान वाटतंय. एकदा का शुभ्राची जागा घेऊन तुमची डॉटर इन लॉ म्हणून मी या घरात आले की माझी लाईफ आहे ना अशी क्वीन सारखी असेल. मी सकाळी उठले, सकाळी कशाला उठायचं? थोडस लेट. सकाळी उठल्यानंतर एक सर्वंट माझ्या हातात बेडटी आणून देईल. ब्रेकफास्ट, लंच असं सगळं मला हातात मिळेल. माझी लाईफ खूप भारी असेल. मी खूप शॉपिंग करेन. मी पण ना. तुम्ही पण असाल त्यात. असं खूप एन्जॉय करणार मी माझी लाईफ. माझ्या या डेलिकेट हाताने मला एकही काम नाही करावं लागणार. हाय हाय सुजान, काय सॉलिड स्वप्न आहेत ग तुझी. आणि ही तुझी सगळी स्वप्न पूर्ण होण्यासाठी काय करायला पाहिजे ना, ते मलाच माहिती आहे. इज इट? सर प्लीज मला गाईड करा. सर प्लीज मला सांगा मला काय काय करावं लागेल ते. आहे ना, तुला सांगतो. सोपं आहे. काय आसावरी आहे ना, बोलू नये पण तिला ना संस्कारी वगैरे असण्याची जाम हौस आहे. ओके. म्हणून तिला शुभ्रा आवडते. शुभ्राने तिचं कसं मन जिंकलं माहितीये तुला? कसं? काय नाही गे, गळा गोड गोळगळा. व्हॉट? गळा गोड आहे ना तिचा. गाते ना चांगली आणि नाचते चांगली. म्हणून आसावरीला आवडली. मला हीच मुलगी मला सून म्हणून पाहिजे. अच्छा. तू पण चांगलं गाऊन दाखव, तू पण चांगलं नाचून दाखव, तू पण आवडशील तिला. पण सर मला नाही येत सिंगिंग, डान्सिंग. मी नाही शिकले. मोराला कोणी नाचायला शिकवतो काय? व्हॉट? अरे ती कला तुझ्यात उपजत आहे. अंगीभूत, स्वयंभू. व्हॉट यू आर टॉकिंग काय अबाउट म्हणतात सर? त्याला? असं बॉर्न टॅलेंट. हा, बॉर्न टॅलेंट. त्या दिवशी मी पाहिलं ना तुला पार्टीमध्ये नाचताना. कसली गोड नाचत होती. गोड. बस तसंच नाचून दाखव की झालं. सोपं आहे. बट व्हॉट अबाउट माय सिंगिंग? मी आहे. इज इट? येस. थँक्यू सो मच सर. प्लीज पण मला लवकर शिकवा. अरे मी नाही शिकवणार तर कोण शिकवणार तुला? ऑलराईट, लवकर ये. मी तर गाणं आठवण ठेवतो. ओके सर, आले. आसावरी मॅम, आता बघाच मी तुम्हाला कशी इम्प्रेस करते ते. सो आता मी लवकरच तुझी वाईफ होणार आहे. यस.